नमस्कार. सिंपल एज्युकेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजपासून आपण स्टार्ट करतोय 9th स्टँडर्डला. 9th स्टँडर्ड मधला अल्जेब्रा मधला आज पहिला चॅप्टर आपण पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे सेट. सेट अतिशय सोपा चॅप्टर आहे. तर चला सुरू करूया. सेट. पहिल्यांदा बघावं लागेल आपल्याला सेट म्हणजे काय. सेट इज नथिंग बट कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. मग ते कलेक्शन तुम्ही काही घ्या. तुमच्या घरातूनच जरी सुरुवात करायची झाली तरी तुमच्याजवळ वेगवेगळ्या कलरफुल पेनचं कलेक्शन आहे. तरी तुम्ही त्याला त्या कलेक्शनला सेट म्हणू शकता. तुमच्याजवळ वेगवेगळे कलरफुल पेन्सिल्स आहेत तर त्या पेन्सिल्सच्या कलेक्शनला तुम्ही सेट म्हणू शकता. अशीच काही एक्झाम्पल्स मी बोर्डवर लिहिलेत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल तुम्ही पाहताय डेज ऑफ द वीक. एका वीक मध्ये 7 डेज आहेत तर 7 डेजच्या कलेक्शनला तुम्ही सेट म्हणू शकताय. मंथ ऑफ द इयर. 12 मंथ्स आहेत इयर मध्ये, त्या मंथ्सच्या कलेक्शनला तुम्ही सेट म्हणू शकता. सोलर सिस्टीम आपल्या प्लॅनेट्स असतील सोलर सिस्टीम मधले तर त्या प्लॅनेट्सच्या कलेक्शनला तुम्ही सेट म्हणू शकताय. नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 10. हे 1 to 10 जे डिजिट्स आहेत त्याच्या कलेक्शनला 1 to 10 डिजिट्सच्या कलेक्शनला तुम्ही सेट म्हणू शकता. अशी बरीच उदाहरणं आहेत जे आपण रोजच्या जीवनात सुद्धा ऍज अ सेट म्हणून यूज करतो. सेट लिहायचा कसा? सेट ऑलवेज रिटर्न इन कॅपिटल लेटर. सेट जो आहे, सेटचा नेम ऑलवेज रिटर्न इन कॅपिटल लेटर्स. कॅपिटल अल्फाबेट्स मध्ये सेटचं नेम लिहू शकतो. आणि त्यातले जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला स्मॉल लेटर्सनी डिनोट करावे लागतात. सेट हा ए बी सी हे जे कॅपिटल लेटर्स आहेत या कॅपिटल लेटर्स मध्येच ऑलवेज सेटचं नेम मेन्शन करावं लागतं आणि त्यातले जे एलिमेंट्स आहेत ते आपण स्मॉल लेटरनी लिहू शकतो. सेट लिहायचा कसा? सपोज फॉर एक्झाम्पल नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 10. हे जे एक्झाम्पल आहे नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 10, हा ऍज अ सेट म्हणून मला लिहायचा आहे. नॅचरल नंबर्स 1 to 10. सेट ऑलवेज रिटर्न, नेम ऑफ द सेट ऑलवेज रिटर्न इन द कॅपिटल लेटर. कॅपिटल ए इज इक्वल्स टू सेट ऑलवेज रिटर्न इन कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट मध्ये सेट डिनोट करतात किंवा दर्शवितात, किंवा तुम्हाला सेट जेव्हा सेट फॉर्म मध्ये एखादा वर्ड एखादं एक्झाम्पल तुम्हाला जरी सेट मध्ये दाखवायचं झालं तरी ते ही लिहिण्याची ही स्टँडर्ड फॉर्म आहे, हीच मेथड आहे. ए इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 10. कर्ली ब्रॅकेट complete. Name of the set always written in capital letters. Capital A is equals to in the curly bracket natural numbers between 1 to 10. हे 1 to 10 हे डिजिट्स आहेत. हे हा 1 असेल, 2 असेल, 3 असेल, अप टू 10 असतील, हे सगळे डिजिट्स आहेत. हे सेट ए मध्ये आहेत. हे जे 10 डिजिट्स आहेत ह्या वरच्या सेट ए मध्ये आहेत. तर ते तुम्ही डिनोट कसे करणार किंवा तुम्ही दाखवणार कसे? सेट 1 2 3 4 असतील किंवा 10 असेल, कॅपिटल ए मधले एलिमेंट आहेत. हे जे डिजिट्स आहेत यालाच आपण एलिमेंट्स म्हणू शकतो किंवा मेंबर्स म्हणू शकतो सेट ए चे. आलं लक्षात? 1 हा सेट ए चा मेंबर आहे. तुम्ही दाखवणार कसं? 1 सेट ए चा मेंबर आहे. हे जे दाखवायचं, हा जो सिम्बॉल आहे 1 इज एलिमेंट ऑफ अ सेट ए. 1 हा एलिमेंट आहे सेट ए चा. 1 बिलॉंग्स टू ए. रीड कसं करणार तुम्ही? 1 बिलॉंग्स टू ए. हा जो सिम्बॉल आहे याला म्हणतात बिलॉंग्स टू. हा 1 या सेट मध्ये 1 अवेलेबल आहे ना, म्हणून 1 बिलॉंग्स टू ए. 1 हा सेट ए चा एलिमेंट आहे. 1 बिलॉंग्स टू ए. 11 आहे का या सेट मध्ये किंवा 12 आहे का? हेच आपण कसं लिहू शकतो? 11 सेट ए मध्ये आहे का? 11 हा डिजिट सेट ए मध्ये तुम्हाला दिसतोय का? नाही दिसत. तुम्ही कसं लिहाल? डज नॉट बिलॉंग्स टू. 11 डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. हा 11 जो आहे तो सेट ए चा एलिमेंट नाही. सेट ए चा एलिमेंट 11 हा नाही. सेट ए चा एलिमेंट 11 हा नाही. 1 हा सेट ए चा एलिमेंट आहे कारण की तो प्रेझेंट आहे इथं सेट ए मध्ये. 11 प्रेझेंट आहे का? नाही. आपण 1 जेव्हा एलिमेंट सेट ए चा एलिमेंट आहे हे दर्शवतो कसं? तर या सिम्बॉल याला म्हणतात बिलॉंग्स टू. याला म्हणतात डज नॉट बिलॉंग्स टू. 1 बिलॉंग्स टू ए बट 11 डज नॉट बिलॉंग्स टू ए. 1 हा एलिमेंट आहे सेट ए चा. 11 हा सेट ए चा एलिमेंट नाही. सेट लिहिण्याच्या 2 मेथड्स आहेत त्या आता आपण नवीन शिकणार आहोत. नेक्स्ट आपण पाहणार आहोत 2 मेथड्स. फर्स्ट, मेथड्स ऑफ रायटिंग सेट. सेट लिहिण्याच्या 2 मेथड्स आपण पाहणार आहोत.
त्यातली फर्स्ट लिस्टिंग मेथड, ज्याला आपण रोस्टर मेथड सुद्धा म्हणू शकतो, आणि दुसरी जी आहे ती रूल मेथड, त्याला आपण सेट बिल्डर फॉर्म सुद्धा म्हणू शकतो. एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला दोन्ही मेथड्स लक्षात येतील. अतिशय सोप्या आहेत. लिस्टिंग मेथडनी लिहायचं झालं तर लिस्ट करावी लागते. बस फर्स्ट आपण बघणार आहे लिस्टिंग मेथड. आपल्याला विचारले काय? सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स लेस दॅन 15. लेस दॅन 15 इवन नॅचरल नंबर्स विचारलेत आपल्याला. काय विचारले? इवन नॅचरल नंबर्स. इवन नॅचरल नंबर्स लेस दॅन 15. इवन नंबर्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 2. इवन पाहिजेत ना आपल्याला, आणि लेस दॅन 15 पाहिजेत. सेट ऑलवेज, नेम ऑफ द सेट ऑलवेज रिटन इन द कॅपिटल लेटर. कॅपिटल A is equals to in the curly bracket. Even natural numbers. Even natural number 2, 4, 6, 8, 10, आणि ते कशा हवेत आपल्याला? लेस दॅन 15, 12, 14. लेस दॅन 15 हवेत ना, म्हणून 14 पर्यंतच कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. ही झाली लिस्टिंग मेथड. आपल्याला जे काही विचारले ते लिस्ट फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे लिस्टिंग मेथड. त्यालाच आपण रोस्टर मेथड सुद्धा म्हणू शकतोय. दुसरी आहे रूल मेथड. दुसरी रूल मेथड. रूल मेथड मध्ये हा जो सेट आहे लिस्टिंग मेथड मधला, हा सेट आहे किंवा हे जे एक्झाम्पल आहे, यामधल्या एलिमेंट्सची प्रॉपर्टी आपल्याला मेन्शन करावी लागते. तुम्हाला तिथे लिस्ट करून चालणार नाही. लिस्ट केली परत तर ती लिस्टिंगच मेथड होणार. आपल्याला इथे रूल मेथडने दाखवायचं आहे. रूल मेथडने दाखवताना नेम ऑफ द सेट ऑलवेज रिटन इन कॅपिटल लेटर. सपोज मी इकडे लिहिते बी इन द कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट ॲज इट इज. कर्ली ब्रॅकेट कंपल्सरी आहे. या हे जे डिजिट्स आहेत 1, 2, 4, 6, 8, 10, 14 पर्यंतचे डिजिट्स आहेत, त्याच्याबद्दल मी एक व्हेरिएबल सपोज करते. त्याच्यानंतर एक मोठी उभी लाईन द्यायची. एक्स कोण आहे? हा मी हा जो एक्स सपोज केलाय तो एक्स कोण आहे? या डिजिट्सच्या ऐवजी मी लिहिलाय ना, या लिस्ट मधल्या एलिमेंट्सच्या ऐवजी मी हा एक्स लिहिते. एक्स कोण आहे? म्हणजेच आपण या डिजिट्सची प्रॉपर्टी मेन्शन करतोय. तो कोण आहे आपल्याला मेन्शन करावं लागेल. एक्स इज इवन. इवन आहेत ना हे? इवन नॅचरल नंबर्स लेस दॅन 15. एक्स इज इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. रीड कसं करणार तुम्ही? सेट बी इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15. एक्स हा असा आहे की हा इवन नॅचरल नंबर आहे जो की लेस दॅन 15 आहे. एक्स असा आहे की कोण काय आहे एक्स? एक्स इज इवन नॅचरल नंबर्स विच इज लेस दॅन 15. हे तुम्ही मेन्शन करता, प्रॉपर्टी त्याची मेन्शन करता कर्ली ब्रॅकेट मध्ये. यालाच म्हणायचं रूल मेथड. सेट लिहिण्याच्या दोन मेथड्स मधली आपली फर्स्ट आपण जी समजून घेते लिस्टिंग मेथड, त्याच्यामध्ये आपण त्याच्यामधल्या एलिमेंट्सची किंवा मेंबर्सची लिस्ट करतो आणि त्या मेंबर्स बद्दल प्रॉपर्टी आपण सांगतो. ते मेंबर्स कोण आहेत ते मेन्शन करतो इथे रूल मेथड मध्ये. जशी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तसं तुमच्या लक्षात येईल. याच बेसिसवर तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. जसं आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत जाऊ तसं तुम्हाला अजून जरी काही कन्फ्युजन झालं जरी असेल तरी ते सॉर्ट आउट होईल. चला सुरू करूया प्रॅक्टिस सेट नंबर 1.1. त्यातला क्वेश्चन पहिला तुम्ही बोर्डवर बघताय. राईट सेट्स इन रोस्टर मेथड. रोस्टर मेथड म्हणजेच लिस्टिंग मेथड. तुम्हाला माहिती आहे रोस्टर मेथड म्हणजेच लिस्टिंग मेथड. हे जे सेटचे एक्झाम्पल्स दिलेत ही आपल्याला लिस्ट फॉर्म मध्ये लिहायचे, लिस्टिंग मेथडने लिहायचे. नेम ऑफ द सेट ऑलवेज रिटन इन कॅपिटल लेटर. एवढं तर तुम्हाला माहिती. पहिले एक्झाम्पल बघूया. सेट ऑफ इवन नंबर्स. सेट ऑफ इवन नंबर्स. इवन नंबर्स किती आहेत? इवन नंबर्स तर इन्फायनाइट आहेत. इवन नंबर्स इन्फायनाइट आहेत. बेसिक एवढी तरी गोष्ट प्रत्येकालाच माहित असते. आपल्याला काय करायचंय? तो सेट फॉर्म मध्ये लिहायचा. इवन नंबर्सचा आपल्याला एक सेट लिहायचा आहे. कॅपिटल P इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट. इवन नंबर्स आर स्टार्ट्स फ्रॉम 2, 4, 6, 8, 10, 12 असेच इन्फायनाइट आहेत. अप टू इन्फिनिटी. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. आलं लक्षात? आपल्याला कसं सांगितलंय? रोस्टर मेथडनी म्हणजेच लिस्टिंग मेथडनी आपल्याला विचारलंय.
Example number 2, set of even prime number from 1 prime number from 1 to 50. 1 to 50 मधला नंबर आपल्याला हवाय जो इवन ही आहे आणि प्राइम ही आहे. तुम्हाला माहित असेल असा एकच नंबर आहे जो इवन ही आहे आणि प्राइम ही आहे. तो नंबर आहे 2. तो नंबर आहे 2 जो की इवन आहे आणि प्राइम पण आहे. असा एकच नंबर आहे. ओव्हरऑल पूर्ण डिजिट्स मध्ये जे काय आपले इन्फायनाइट डिजिट्स आहेत त्यामध्ये फक्त एकच असा नंबर आहे जो इवन आहे आणि तो प्राइम सुद्धा आहे. जो आपण प्राइम म्हणून ही घेतो आणि इवन म्हणून ही घेतो. इकडे सुरुवातीला तुम्हाला लिहावं लागेल वी नो दॅट 2 is the only natural number which is even prime. Therefore, name of the set always written in the capital letter. Capital A is equals to in the curly bracket to curly bracket complete. Set of even prime number from 1 to 50 असेल, 1 to 100 असेल, 1 to किती असेल, इवन आणि प्राइम एकच नंबर आहे जो की आहे 2 curly bracket complete. नेक्स्ट नंबर 3, सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स. जसे सेट ऑफ इवन नंबर्स इनफायनाइट आहेत तसे निगेटिव्ह इंटीजर्स सुद्धा इनफायनाइट आहेत. Capital name of the set always written in the capital letter. Capital B is equals to in the curly bracket -1 negatives start होतात -1 पासून ना, -1, -2, -3 up to infinity. curly bracket complete. तुम्ही इकडे इन्फिनिटी मेन्शन जरी नाही केलं, फक्त डॉट 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 देऊन थोड्या वेळाने कर्ली ब्रॅकेट कंप्लीट केलं तरी इट्स ओके. नेक्स्ट 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. म्हणजे सूर आहेत ना आपले, जे 7 सूर आहेत, 7 सूर आहेत, त्या 7 सुरांचं कलेक्शन विचारलं इकडे सेट लिस्टिंग मध्ये. कॅपिटल D इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट 7 बेसिक साऊंड्स सारेगमाचे. सा रे ग म, सा रे ग म प ध नी कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. 1 2 3 4 5 6 आणि 7 सूर आहेत ना. आता आपण आला ना क्वेश्चन फर्स्ट लक्षात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला काय विचारलंय, राईट सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. हे काय तुम्हाला सिम्बॉलिक स्टेटमेंट्स दिलेत ते तुम्हाला वर्ड्स मध्ये लिहायचे. सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. फर्स्ट काय 4/3 बिलॉंग्स टू क्यू. या सिम्बॉलला आपण काय म्हणतो, बिलॉंग्स टू क्यू. या सिम्बॉलला काय म्हणतो, बिलॉंग्स टू. बिलॉंग्स टू चा मीनिंग काय, बिलॉंग्स टू म्हणजे हा जो सेट दिलाय हा इलिमेंट या सेटचा इलिमेंट आहे. हा इलिमेंट आहे या सेट मधला, किंवा हा जो डिजिट दिलाय हा सेट क्यू चा इलिमेंट आहे किंवा सेट क्यू चा मेंबर आहे. आपण लिहिणार कसे 4/3. आपण लिहिणार कसं हे इनवर्ड्स मध्ये 4/3 इज इलिमेंट ऑफ सेट क्यू. 4/3 इज इलिमेंट ऑफ सेट क्यू. किंवा इलिमेंटच्या ऐवजी तुम्ही मेंबर म्हटलात तरीही चालेल. 4/3 इज मेंबर ऑफ सेट क्यू. ओके. नेक्स्ट -2 इज डज नॉट बिलॉंग्स टू एन. तुम्हाला माहिती आहे बिलॉंग्स टू म्हणजे मेंबर आहे आणि डज नॉट बिलॉंग्स टू म्हणजे त्याचा मेंबर नाही किंवा त्याचा इलिमेंट नाही. -2 does not belongs to n. We know that n is set of all natural numbers. -2 हा नॅचरल नंबर आहे का, नाही. म्हणूनच -2 is not element of set n. -2 is not element of set n. Is not element of set n. Number 3,
capital P, set capital P is equals to in the curly bracket small p such that P is an odd number. हा सेट जो कॅपिटल पी आहे हा सेट कशाचा आहे? अशा स्मॉल पीचा सेट आहे जे सगळे ऑड नंबर्स आहेत, जे सगळे ऑड नंबर्स आहेत. आपण ते वर्ड्स मध्ये कसं लिहिणार? सेट पी, हा कॅपिटल पी आहे हा. सेट पी इज सेट ऑफ ऑल पीज. हा सगळ्या पीजचा हा सेट आहे ना. सेट पी इज सेट ऑफ ऑल पीज such that set P is set of all P's such that P is an odd number. P is an odd number. आलं लक्षात? हे जे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दिलेलं होतं ते तुम्हाला वर्ड्स मध्ये रिप्रेझेंट करायचंय. त्याला तुम्ही काय म्हणता ते वर्ड्स मध्ये लिहायचंय बस. कॅपिटल पी हा जो सेट आहे हा कशाचा सेट आहे? हा सगळ्या स्मॉल पीजचा. हे स्मॉल पीज कशाबद्दल आपण व्हेरिएबल म्हणून घेतोय? ऑड नंबर्स बद्दल घेतोय ना. म्हणूनच आपण काय म्हणणार? सेट पी इज अ सेट ऑफ ऑल स्मॉल पीज सच दॅट पी इज अन ऑड नंबर. स्मॉल पी आहे हा. पी इज अन ऑड नंबर. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. राईट एनी टू सेट्स ऑफ लिस्टिंग अँड रूल मेथड. लिस्टिंग आणि रूल मेथडनी तुम्हाला 2 सेट सांगायचे आहेत. तुम्ही स्वतःच एक्झाम्पल द्यायचे आहेत तिथे लिस्टिंग आणि रूल मेथडनी. कोणतेही 2 सोपे एक्झाम्पल आपण घेऊया. फर्स्ट घेऊया ए इज अ सेट ऑफ इवन नॅचरल नंबर विच इज लेस दॅन 10. हे आपल्याला लिस्टिंग मेथडनी आणि मग रूल मेथडनी लिहायचं आहे. कॅपिटल ए सेट कोणता दिलाय तुम्हाला? कॅपिटल ए इन द कर्ली ब्रॅकेट. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स विचारले 10 पेक्षा लहान. इवन नंबर्स 2, 4, 6, 8. लेस दॅन 10 विचारले ना. लिस्ट कम्प्लीट. इवन नॅचरल नंबर्स लेस दॅन 10. या सगळ्या डिजिटच्या ऐवजी आपण एक व्हेरिएबल म्हणतो एक्स सच दॅट एक्स इज इक्वल्स टू 2n. आपल्याला विचारलाय काय? इवन नंबर विचारलाय ना. इवन नंबर 2n च्या फॉर्म मध्ये मी का लिहिते? n कोण आहे? नॅचरल नंबर. n इज सेट ऑफ n कोण आहे? हा कॅपिटल n ही सेट ऑफ नॅचरल नंबर्स. हा जो स्मॉल n आहे हा बिलॉंग्स टू स्मॉल n बिलॉंग्स टू कॅपिटल n. मीन्स काय? हा जो स्मॉल n आहे हा नॅचरल नंबरचा एक डिजिट आहे. आणि हे 2n च्या मी स्वरूपात का लिहिते? कारण की आपल्याला विचारले इवन नंबर. इवन विचारलंय ना. such that x is equals to 2n. n कोण आहे? n हा नॅचरल नंबर आहे आणि n कसा आहे? विच इज लेस दॅन 5. x such that x is equals to 2n मी का घेते? 2n लिहायचा उद्देश काय आहे? कारण की हा इवन नंबर आहे. इवन नंबर्स कशाच्या मल्टिप्लिकेशन्स मध्ये येतात? 2 च्याच येतात ना. 2 येतं, 4 येतं, 6 येतं, 8 येतं. मल्टिप्लाइड बाय 2 होतो ना. इवन आहे ना तो. म्हणून इथं 2n घेते. एन कोण आहे? मेन्शन करावं लागेल आपल्याला, सांगावं लागेल. एन कोण आहे? नॅचरल नंबर आहे. आणि हा एन कसा आहे? किती घेतलं तरी चालेल का? असं नाही चालणार. कारण की आपण लेस दॅन 10 विचारले आपल्याला. लेस दॅन 10 10 पेक्षा लहान विचारलाय म्हणून लेस दॅन 5. 5 का घेते मी? बिकॉज 2n ट्वाइस आहे. इकडे 5 ठेवलं तिकडे 10 ऑपऑफ होणार आहे ना. म्हणून लेस दॅन 5. कॅपिटल ए इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज इक्वल्स टू 2n, कॉमा स्मॉल n बिलॉंग्स टू कॅपिटल n सेट ऑफ नॅचरल नंबर्स मध्ये आणि n कसा आहे? विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन 5. हा लेस दॅन 5 आहे. आलं लक्षात? नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. B is set of the letters in the word तुम्ही कोणताही घेऊ शकता. इकडे सायन्स घेते. in the word science. B is set of the letters in the word science. B हा असा सेट घ्यायचा आहे जो सेट या वर्ड्सच्या लेटर्सचा असणार आहे. आलं लक्षात? बी हा असा सेट असणार आहे जो हा जो तुम्हाला वर्ड दिलाय ह्या वर्ड्सच्या लेटर्सचा सेट असणार आहे. हा वर्ड्सच्या लेटर्सचा सेट असणार आहे. काय येणार आहे त्याच्यामध्ये? एस सी आय ई. सेट मधले जे पण आपण एलिमेंट्स लिहितो ते कॉमाने लिहितो ना. कॉमा देऊन लिहितो ना. म्हणून एस कॉमा
C, I, E, N. C ऑलरेडी आहे ना, म्हणून रिपीट करत नाही. ई ऑलरेडी आहे, हा सी इकडे घेतलाय आपण एकदा, ई इकडे घेतलाय आपण एकदा. तुम्ही जो वर्ड लिहिताय त्यातले जे एलिमेंट्स सॉरी लेटर्स आपण लिहितोय ते रिपीट करायचे नाहीत, पहिली गोष्ट. आणि दुसरी, त्याचा सिक्वेन्स पुढे मागे जरी झाला, मी हाच सेट असा लिहिला, आधी मी ई लिहिला, एन लिहिला, मग सी, मग आय, आणि शेवटी मी एस लिहिला. हा जरी सिक्वेन्स तुमचा जो आहे वर्ड्स लेटर्सचा, किंवा इथं डिजिट्स असतील, इथं काही असेल, याचा सिक्वेन्स जरी पुढे मागे जरी झाला तरी तुमचा सेट तोच येणार आहे. त्यामुळं मागे पुढे सिक्वेन्स झाला म्हणजे माझा सेट चुकला असं नाही. त्याचा सिक्वेन्स जरी पुढे मागे झाला तरी तो सेट तोच राहणार आहे, तो चुकत नाही. हा झाला लिस्टिंग मेथडनी ना. आपल्याला काय लिहायचं होतं, हा जो वर्ड आहे सायन्स, या वर्ड मधल्या लेटर्सचा लिस्ट करायचे होते लिस्टिंग मेथडनी. आता आपण लिहितोय रूल मेथडनी. रूल मेथडनी b is equals to in the curly bracket. याच्याऐवजी तुम्ही एक व्हेरिएबल म्हणू शकता. ठीक आहे, मी y म्हणते इकडे. सच दॅट y, हा y कोण आहे, हा कोण आहे y, हा जर सेट बघितला तर तुमच्या लक्षात येईल y हा कोण आहे. y is letter of the word science. y is the letter of word कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. वाय कसा आहे, वाय हा लेटर आहे, कोणाचा लेटर आहे, सायन्स या वर्ड्सचा लेटर आहे. वाय इज द लेटर ऑफ वर्ड सायन्स. ही झाली आपली रूल मेथड आणि ही झाली लिस्टिंग मेथड. इकडे पण इकडे रूल मेथड. आलं लक्षात दोन एक्झाम्पल, इकडे लिस्टिंग मेथडनी आणि रूल मेथडनी, इथे पण लिस्टिंग मेथडनी आणि रूल मेथडनी. याही पेक्षा हे थोडं सोपं एक्झाम्पल घेतलं जेणेकरून तुम्हाला अजून समजेल. क्वेश्चन नंबर 4 आपण बघणार आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला परत विचारले लिस्टिंग मेथड, जे काही सेट दिले ते लिस्ट फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचे लिस्टिंग मेथडने. फर्स्ट काय आहे, ऑल मंथ्स इन इंडियन सोलार इयर. इंडियन सोलार इयर्स मधले मंथ्स विचारले. इंडियन सोलार इयर म्हणजे आपले मराठी महिने, जे की स्टार्ट होतात तुमचे चैत्र पासून, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ पासून. ते 12 मंथ्स तुम्हाला लिस्ट फॉर्म मध्ये लिहायचे. नेम ऑफ द सेट ऑलवेज रिटन इन कॅपिटल लेटर, दॅट्स वाय आय रिटन हियर capital P is equals to in the curly bracket चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्ग शीर्ष पौष माघ फाल्गुन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आलं लक्षात. चैत्र पासून फाल्गुन पर्यंत जे आपले 12 मराठी महिने आहेत ते आपल्याला इथं लिस्ट फॉर्म मध्ये लिहायचे आहेत. नेक्स्ट नंबर 2, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. हा जो वर्ड दिलाय कॉम्प्लिमेंट, हा वर्ड मधल्या लेटर्सचा तुम्हाला सेट विचारलाय. हा कॅपिटल ए इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट सी ओ एम पी एल ई, सी झाला, ओ झाला, एम झाला, पी झाला, एल झाला, ई झाला, परत एम आहे तो येणार नाही, परत ई आहे तो नाही लिहायचा, एन आणि टी, एन टी कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. सी कॉमा ओ एम पी एल ई एन टी कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. नेक्स्ट, सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. Capital D is equals to human sensory organs. We know that human sensory organs are eyes, nose, ears, skin and tongue. Curly bracket complete. Set of prime numbers from 1 to
20. Prime numbers are starts from 2. Set AM is equals to 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. 20 पर्यंत विचारलेत ना तुम्हाला. 1 to 20 पर्यंत विचारलेत ना. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, जो की तुमचा लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला. इकडे तुम्हाला काय विचारलंय? राईट सेट्स युझिंग रूल मेथड. रूल मेथडने आपल्याला लिहायच्या. या ज्या लिस्ट दिल्या आहेत या आपल्याला रूल मेथडने लिहायच्या. फर्स्ट काय दिले तुम्हाला? इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 60, 4, 81 आणि 100. हे जर तुम्ही एलिमेंट्स बघितले या सेट मधले तर तुमच्या लक्षात येईल हे काय आहेत? सगळे 1 to 10 डिजिट्सचे स्क्वेअर आहेत ना. 1 to 10 या डिजिट्सचे काय आहेत ते? स्क्वेअर आहेत. कॅपिटल ए इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट. कोणत्या मेथडने लिहायचंय तुम्हाला? रूल मेथडने लिहायचंय. म्हणजे त्याची प्रॉपर्टी लिहावी लागेल. एक्स इज इक्वल्स टू, एक्स कोण आहे? हा स्क्वेअर आहे ना. एक्स कोण आहे? हा परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणून एक्स इज इक्वल्स टू एन स्क्वेअर. एन कोण आहे? एन नॅचरल नंबर आहे. आणि तो कसा आहे? एन हा 10 पेक्षा लहान आहे. एक्स सच दॅट एक्स इज इक्वल्स टू एन स्क्वेअर. मी इकडे एन स्क्वेअर का म्हणते? एन स्क्वेअर म्हणण्याचं कारण हा जो प्रत्येक एलिमेंट आहे हा स्क्वेअर आहे. 1 to 10 या डिजिट्सचा स्क्वेअर आहे. परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणून एन स्क्वेअर. एन का लिहिते मी? कारण की हा एक्स जो आहे हा एक्स हा एनचा स्क्वेअर आहे. एक्स आपण सपोज करतोय एक्स असा आहे की तो स्क्वेअर आहे. आणि कोण आहे तो? एन. एनचा स्क्वेअर म्हणजे एन कोण आहे? नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचा स्क्वेअर कोण आहे? एक्स आहे. आणि अशा सगळ्या एक्सचा जो सेट आहे तो ए आहे. एन बिलॉंग्स टू, स्मॉल एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, दॅट इज नॅचरल नंबर. आणि हा एन कसा आहे? लेस दॅन 10 आहे. नंबर 2, सेट बी इज इक्वल्स टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 ब्रॅकेट कम्प्लीट. हा काय आहे? 6 चा टेबल आहे ना. हा 6 चा टेबल आहे. 10 पर्यंत दिलाय का तुम्हाला? नाही. 6 8 ज 48. 6 8 ज पर्यंत दिलाय. 6 into 8 48 इथपर्यंत दिलाय. हा आपण कसा लिहू शकतो? सेट बी इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट. इकडे सपोज आपण y करूया. सच दॅट y इज इक्वल्स टू 6n. इकडे मी 6 का घेतला? आपण मगाशी पण एक एक्झाम्पल बघितलंय या स्वरूपातलं. 6n का घेते मी? कारण की हा प्रत्येक वेळेस मल्टिप्लाइड बाय 6. 6 into 6 12 आलं. 12 into 6 18 आलं. 18 into 6 24 आला. 24 into 6 30 आला. असं आपण प्रत्येक वेळेस इंटू 6 आहे. देअरफॉर y सच दॅट y इज इक्वल्स टू 6n. हा एन कोण आहे? हा एन आहे नॅचरल नंबर. आणि हा कसा आहे? स्ट्रिक्टली लेस दॅन 9. हा 9 पेक्षा लहान. 8 पर्यंतच आहे ना. स्ट्रिक्टली लेस दॅन 9 म्हणजे तो 9 येणार नाही. त्याच्यामध्ये 8 पर्यंतच येणार. 8 पर्यंत येणार आहे. 6 12 18 हा 6 into 8 48 येणार ना. म्हणून n which is less than 9. नंबर 3, C is equals to in the curly bracket SMILE. हा कोणता वर्ड आहे? जे लेटर्स दिलेत आपल्याला हा वर्ड आहे स्माइल. ह्या स्माइल या वर्ड्सचे हे लेटर्स आहेत. हे लेटर्स फॉर्म मध्ये दिले आहेत आपल्याला लिस्टिंग मध्ये. आपल्याला लिहायचं आहे रूल मेथड. C is equals to P such that P is letter of the word smile. P is the letter of word. Set C is equals to in the curly bracket small p such that P is letter of the word smile. कॉम्प्लिमेंट आपण मागे केलाय. अजून एक वर्ड कोणता केलाय? सायन्स एक केलाय. सेम तसंच. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 मधला 4th. कॅपिटल डी इज इक्वल्स टू संडे मंडे असे डेज दिलेत तुम्हाला वीक मधले. याबद्दल आपल्याला रूल मेथडने लिहायचंय. कॅपिटल डी इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज कोण आहे? हा प्रत्येक वेळेस एक्स कोण आहे? हा एक्स हा डे आहे. कोणता डे आहे तो? कशातला डे आहे? वीक मधला डे आहे. एक्स इज द
X is the day of week. Bracket complete. D is equals to small x such that x is the day of week. X कोण आहे? एक डे आहे वीक मधला. तर त्या वीकचं लिस्ट तुम्हाला वर दिले, त्याच्याऐवजी तुम्हाला रूल मेथडने इकडे मेन्शन करायचा होता. क्वेश्चन नंबर 5 मधले अजून सब पॉइंट एक आहे जो तुम्ही करू शकता. अगदी सोपा आहे, बघा ट्राय करा. आला तुम्हाला लक्षात? प्रॅक्टिस सेट 1.1.